कॅप्टन थोरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचे आदेश सन्माननीय गृहमंत्र्यांनी दिल्याचे समजते। खरं तर गृहमंत्र्यांच्या या आदेशाचं आम्ही स्वागतच करतो। एक चांगली मूव या निमित्ताने झाली, मात्र त्यासोबतच एका गोष्टीची खंत आहे की हीच भूमिका जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष असणाऱ्या आणि राज्याचं उपमुख्यमंत्रीपद पहिलं उपमुख्यमंत्रीपद ज्यांनी भूषवलंय त्या सुनेत्रा वहिनींनी ही भूमिका घेतली असती तर आम्हाला अधिक आनंद झाला असता। एका संवेदनशील महिला नेतृत्वाने एका अर्थाने महाराष्ट्रातल्या लेकीबाळींची इब्रत अत्यंत सुरक्षित आहे हा संदेश त्या निमित्ताने गेला असता, त्या आश्वस्त त्यांना वाटलं असतं। पण दुर्दैवाने ही संधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी गमावली। असो, पण लढाई अजून संपलेली नाही। कारण मी सकाळीही म्हटलं की रुपाली चाकणकरांचा फक्त राजीनामा इतकी छोटी मागणी आमची नाही। रुपाली चाकणकरांना या संपूर्ण प्रकरणात सह आरोपी करून अटक झाली पाहिजे। रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेले पाहिजेत आणि महत्वाचं की या सगळ्यांमध्ये रुपाली चाकणकरांची मागल्या 5-7 वर्षातली जी काही बेनामी संपत्ती आहे त्याची सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडनं चौकशी झाली पाहिजे।